आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी यांची आघाडी राहील। 9 तारखेला संभाजीनगरला मोर्चा आहे, त्यात आमच्या मागण्यासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे, त्यानंतर तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेऊ। आमची आघाडी तिसरी आघाडी नाही तर पहिली आघाडी असेल। आता हा शेतमजुरांचा हा प्रयोग असेल। बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर कारवाई नाही केली तर 9 ऑगस्ट नंतर प्रहार संघटना हंटर मारो आंदोलन सुरू करेल। दिव्यांगांच्या ताटातील अन्न कोणी खात असेल तर त्या नालायकाला सोडणार नाही। माझ्याकडे याबाबत तक्रारी आल्या आहेत, यात उपजिल्हाधिकारी यांची मुलगी आहे, तर याबाबत सचिवाला सांगितल्यावर कारवाई नाही केली तर हंटर मारो आंदोलन सुरू करू। कल्ला करणाऱ्यांचाच मृत्यू झाला, हे कसं शक्य आहे असं कोणी कोणाला बोलू नये। सुपारीबादचा अर्थ मोठा निघतो, त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप होणे साहजिकच आहे। टीकेमुळेच राजकारणात आहेत, त्यांना टीका करण्यासाठीच ठेवले आहे। भाऊ, काल एक औरंगाबादमध्ये बैठक झाली, त्यामध्ये शेतकरी नेते एकत्र आले आहेत आणि त्यांनी शेतकरी नेत्यांनी एकत्र येत तुम्हालाही सोबत येण्याचं आवाहन केलं आहे तिसऱ्या आघाडीसाठी। कसं पाहता या शेतकरी नेत्यांच्या आव्हानाकडे? आम्ही पहिले आता संभाजीनगरचा 9 तारखेचा आंदोलन आमचं आहे। 9 ऑगस्टला संभाजीनगरच्या आंदोलनातून सरकारची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी तपासूनच आपण सगळ्यासमोर निर्णय घेऊ। आम्ही पहिले सांगितलं आहे की आम्ही जे काही 15-20 मुद्दे मांडलेले आहेत सरकारसमोर, ते सरकारनं बगर शर्त मंजूर करून त्याचे GR काढले तर आम्ही निवडणूकच लढणार नाही ना। आम्ही सोडून देऊ विधानसभा। मुद्दे आहेत तर आम्ही आमदार आहोत, मुद्दे संपले तर मग आमदाराची गरज नाही। तिसऱ्या आघाडीमध्ये आता तुम्ही एक तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करता, अशामध्ये आता तुम्हाला शेतकरी नेत्यांकडून एका आघाडीमध्ये बोलावण्याचा प्रयत्न होतो। मी कुठली तिसरी आघाडी करत नाही। शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांची आघाडी राहील। हे बाकीचे सगळे आघाडी नियुती हे तिसरी आघाडीमध्ये जाऊ शकतो। आमची आघाडी पहिली राहील। आम्ही म्हणून काय तिसरी आघाडी म्हणतो तुम्ही? लहान आहे म्हणून असं थोडं आहे काही? याची आघाडी आहे, याची युती आहे, तर आमचं अधिक दुसरं काही देऊ, आम्ही दल करू त्याचं। तिसरी आघाडी की गाडी नाही, ते भरपूर झाल्या तिसऱ्या आघाडीचे प्रयोग। आता आमचा प्रयोग राहील आणि तो शेतकरी, शेतमजुरांचा प्रयोग राहील। दिव्यांगाच्या मिटकरींच्या गाडीवर मोठ्या हल्ला करण्यात आला। कोणाच्या? अमोल मिटकरीच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। तर ज्यांनी हल्ला केला त्याच्यातून एका युवकाचा मृत्यू पण झाला हृदयविकाराच्या झटक्याने। मनसेचा कार्यकर्ता आहे, थोडं वाद। हल्ला करणाऱ्यांचाच मृत्यू झाला असं कसं शक्य आहे? हृदयविकाराचा झटका। हृदयविकाराचा झटका। मिटकरीचं काय बरं हल्ला केला माहीत नाही, तसं चांगलं आहे ते। ठाकरे विधान केलेलं होतं सुपारीबाज आहे म्हणून। राज ठाकरे हे सुपारीबाज आहे असं विधान जे आहे ते मिटकरींनी केलं, त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे हल्ला केला। असं कोणाला एकदम बोलू नये ना। असं आहे, आपण कोणावर बोलताना, आरोप करताना सुपारीबाजचा अर्थ मोठा निघतं, त्यानं कार्यकर्त्याला संताप येणं साहजिक आहे। त्याच्या आधी तुमच्यावर पण टीका सातत्यानं ते टीका करत असतात। ते टीकेमुळेच राजकारणात आहे, त्यांना टीकायसाठीच ठेवलं आहे। श्रीराम फायनान्स असेल, इतरही फायनान्स कंपन्या अतिशय बेकायदेशीर वसुली करतं। गाडी मधातच थांबवल्या जाते, हिसकावून घेते। काही गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवले गेले, म्हणजे मारूनसुद्धा। अशा फायनान्स कंपन्या बाबतीत मला वाटतं सरकारनं लगेच निर्णय घेणं गरजेचं आहे। हे आमचे जोशीचं प्रकरण आहे, सुवाबाई जोशी यांनी सुवाबाई जोशी आहे, 1.5 कोटी रुपये घेतले होते। त्यांनी 2 कोटी 31 लाख भरले पण तिथला जो पुण्यातला आहे तो अमरावतीचाच आहे, सचिन लाकुले। याचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे, त्याच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहे। यांची संपत्ती जाणीवपूर्वक हर्रास करून कमी भावात विकावी असा एक व्यवस्थित प्लॅनिंग त्यानं केलेलं आहे। काय होतं आहे, बँकेचा हा धंदा झालेला आहे। एखादी संपत्ती जप्त करायची, जप्त केल्यानंतर तो हर्रास करायचा। म्हणजे 10 लाख रुपयाची संपत्ती असली तर 2 लाखात हर्रास झाला देऊन द्यायचा। हे एकदम मॅनेज सिस्टीम सुरू आहे। हा सचिन लाकुलेसुद्धा अनेक फायनान्स कंपनीमध्ये अशाच पद्धतीने संपत्ती कमावलेली आहे। आता ह्या फायनान्स कंपनीवर जर 15 दिवसात गव्हर्नमेंटनं आळाणी घातला तर आम्ही सगळ्या फायनान्स कंपनीचा कोणी कर्ज भरू नये,
जबरदस्तीनं जर वसूल केलं तर प्रहार त्याच्यासोबत राहील. इतकंच नव्हे तर कार्यालय फोडेपर्यंतसुद्धा आम्ही जाऊ. ते कार्यालयच ठेवू नये इथं. अशा प्रकारची व्यवस्था बंदोबस्त प्रहार आपल्या स्टाईलनं करेल. म्हणजे अनेक जणांची नोकऱ्या घेतलेल्या आहेत, त्याच्या अनेक तक्रारी येऊन राहिल्या. त्यांना 9 ऑगस्टपर्यंत सूट आहे. 9 ऑगस्ट माझं आंदोलन झालं का आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं प्रहारच्या स्टाईलनं अधिकाऱ्यानं जर कारवाई केली नाही, जे डुप्लिकेट आहे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागले त्यांना हंटर मारो कार्यक्रम सुरू करू. कारण त्यांनी अतिशय दुःखात वेदनेत असणाऱ्या दिव्यांगाचा ताटातला घास जर खात असेल तर त्या सगळ्या नालायकांना आम्ही सोडणार नाही. तुमच्यापर्यंत काही तक्रारी आल्या? माझ्याकडे तक्रारी आम्ही दिलेल्या मुख्य सचिवाला, कोणत्या पदाचे? प्रशासकीय सगळे उपजिल्हा अधिकारी आहे, एक कलेक्टरची मुलगी आहे, हे सगळे आम्ही आता नाव जाहीर करतो. 9 ऑगस्टपर्यंत थोडं त्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊ. एका मुलीवर चाकू हल्ला झाला सकाळी 8:30 वाजता. पोलिसांनी याआधी त्याच्यावर पोक्सो दाखल केला, पण त्याला अटकपूर्व जामीन मिळेल. आज तर त्यानं मुलीवर चाकू हल्ला केला. मुलगी अल्पवयीन आहे. दुःखाची गोष्ट आहे का ज्यानं हल्ला केला त्याच्यावर पोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली. म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात ढिले सोडलेले आहे. ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे, कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कोवाल्याला जामीन कशी दिली आणि आता पुन्हा त्यानं गुन्हा करावं, म्हणजेच त्याला जामीन भेटल्यामुळं त्याची हिंमत वाढलेली आहे. त्याला न्यायालयाला मला वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय. हे अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल, पहिले आम्ही बोलत नव्हतो, न्यायाधीशाचा मान राखत होतोय, आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्यावर बोलण्याची येत आहे, हे दुर्दैवच आहे आमच्यासाठी. आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचा जामीन दिला, पोस्को लागल्यानंतर जामीन द्यायची गरज काय होती, काय असे इमर्जन्सी पोस्को लागल्यानंतर कशा जामीन देण्याची गरज का पडली, एवढी काय इमर्जन्सी होती का त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला, हे उत्तर मागू. आई वडील सातत्याने आपण जर पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालं. आम्ही त्यांच्यासोबत राहू, जमलंच तर भेटही देऊ आणि त्याच्या विरोधात काय करता येईल प्रशासनाच्या माध्यमातून तो प्रयत्न करू. लोकनायक न्यूज